Very, very warm welcome. Very good morning, all of you. Very good morning. चुकीची लिंक टाकल्याबद्दल थोडंसं माफ करा. जुनीवाली मॉर्निंग मेडिटेशनची लिंक त्यात टाकल्या गेली. तर आय होप सगळ्यांचं विकेंड मागचा पूर्ण आठवडा खूप छान गेलेला असेल आणि आपण जे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही जी सिरीज सुरू केलेली आहे, हा जो कोर्स सुरू केलेला आहे, ह्या कोर्समध्ये जवळपास प्रत्येक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय प्राप्त करायचं आहे त्याच्याबद्दल कॉन्शियस होणे सुरू झालं असेल आणि थोडस एक असं भ्रम भ्रम म्हणजे ते शिकवलं तर सगळीकडे जात आहे असं नाही म्हणत मी, की कोणीच असं नाही म्हणत असेल की झोपेतून उठा आणि गोल लिहा. पण डायरेक्ट गोल लिहिणे, एकदम मोटिवेट होणे आणि सरळ एक गोल लिहिणे, माझ्या पण मनात कधी कधी तसं येते की जेव्हा ब्रह्मांड देण्यासाठी तयारच आहे, का बरं छोटं मागायचं? छोटं मागायचं म्हणजे जसं समजा आता माझी इच्छा आहे की इनिशियल लेवलवर मी कमीत कमी 1 लाख रुपये महिना तरी कमवला पाहिजे, कमीत कमी. हा, जास्तीत जास्त 10 लाख रुपये. जर माझंच मन काय म्हणेल किंवा एखादा मोटिवेशन जर मला मिळालं तर जर देणारा ब्रह्मांड आहे, 10 लाख का बरं मागू? मी 1 करोड मागतो. देणारा जर ब्रह्मांडच आहे, काही दिवसानंतर माझ्या माइंडमध्ये काय येईल? 1 करोड कशाला, 10 करोड मागतो. काही दिवसानंतर असं येऊ शकते, 10 करोड कशाला, 1 करोड दिवसाला मागतो. असंही मनात येईल 100 करोड पाहिजे. असंही मनात येऊ शकते 1000 करोड पाहिजे. एक मला छोटीशी एक रील आली, ते आठवून राहिली. NSD म्हणजे नॅशनल, काय म्हणतात त्याला कडे, जाऊ दे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ड्रामा असं समजू आपण सरळ सरळ, जिथे ऍक्टिंग करणं शिकवलं जाते. तिथलं एका मेंटरचं हे एक वाक्य आहे. त्यांनी एक स्टेज बनवला आणि स्टेजच्या एकदम वरती एक चेअर ठेवली नेऊन. स्टेज म्हणजे थोडस अशाच प्रकारे बनवला की तो असं चढत 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 एकदम टॉपवर जावं लागेल. आणि आपल्या सगळ्या स्टुडंटला तिथे आणलं आणि शिकवता शिकवता अचानक म्हणाले, हु वॉन्ट टू बी बिलिनियर, हु वॉन्ट टू बी सक्सेस, हु वॉन्ट नेम अँड फेम. सगळ्यांनी हात वरत केले. हु वॉन्ट नाऊ, आत्ताच कोणाला पाहिजे? तर सगळ्यांनी हात वरत केले. म्हणाले का आज माझ्याकडून तुमच्यासाठी ब्लेसिंग्स. जो व्यक्ती त्या चेअरवर जाऊन बसेल सगळ्यात पहिले, तो सक्सेसफुल. आणि म्हणजे ज्याच्या तोंडातून ते वाक्य निघालं, ते म्हणाले की सगळेच सगळे आम्ही स्टुडंट असे धावून पडलो. कुणी अति स्पीडनं धावत गेलं, कोणी एकामेकाला धक्का दिला, कोणी नॉर्मल स्पीडनं गेलं, कोणी विचार केला, कोणी गेलंच नाही, जागेवरच बसून राहिला, कोणी गेला तर खूप हळू गेला. आणि एक एक जण जाऊन त्या चेअरवर बसत आपला नंबर लावत गेले.
पहिला नंबर माझा, दुसरा नंबर, तिसरा नंबर. मग होल सेशन संपलं आणि एंड ऑफ द सेशन म्हणजे त्यांनी ट्रायल टेस्ट घेतले, नावं लिहून घेतले, पुन्हा कोर्स सुरू झाला, वर्कशॉप सुरू झाले, ट्रेनिंग झाली. एंड ऑफ द डे काय म्हणाले, जेव्हा तुम्ही इथे आले तुम्ही कोण होते, तुम्हाला तुमची लेवल आठवते? हो आठवते. ओके. एंड ऑफ द सेशन तुम्हाला काय तुमची लेवल आठवते? लेवल म्हणजे लायकी म्हणू आपण. सगळेजण म्हणजे हो माहित आहे, जसे आम्ही आलो होतो तसे सध्या आहो. त्यांनी म्हटलं त्या चेअरवर बसून कोणी फील केलं, वा फिलिंग कोणाची आली, तर खूप साऱ्या लोकांनी, मॅक्सिमम स्टुडंट्सनी वा फिलिंग सांगितली. सर येस, आम्हाला एकदम म्हणजे पॉवरफुल फील झालं. तर ही जी पॉवरफुल फिलिंग आली, आणि या पॉवरफुल फिलिंग मध्ये त्यांनी म्हटलं, आता तुमचं जीवन काय बदललं सांगा. सगळ्यांनी विचार केला, सर जीवन तर बदललं नाही. दिस इज अ मोटिवेशन. ज्याच्यामुळे त्या क्षणाला तर असं वाटते, वाव दिस इज ग्रेट, वी अचीव व्हॉट आय वॉन्ट, डिझायर, ड्रीम, सगळं काही. नंतर नथिंग. म्हणजे नंतर तुमच्या हातात काहीच नसते राहत. आणि हेच मोटिवेशनचं सिद्धांत आहे. त्या मोमेंट मध्ये तुम्हाला असं स्ट्रेंथ आणि करेज मिळते की तुम्ही एकामेकाला मार मूर करून, धक्का देऊन, धावत धावत जाऊन टॉपवर जाऊन बसून जाल. का? कारण की आज आज नहीं किया तो कभी नहीं किया. आज तर बस म्हणजे बिलकुल वही काढणे आहे, दन दन गोल लिहिणे आहे. गोल काय लिहिले, बिलकुल जिंदगी बदलली. पण त्याच्यानंतर काहीच होत नाही. आणि नंतर त्यांचं जे पंच लाईन होती, पंच लाईन हे होती कि समझ लो अगर तुमने इतना कमा भी लिया तो क्या तुम बदल जाओगे? सगळे म्हणे नाही, तुम्ही कमवण्यावर ध्यान देऊ नका, कामावर ध्यान द्या. का? कारण की हे असं क्षेत्र आहे जिथं तुम्ही 100 काय कमवले, 1000 काय कमवले, लाख काय कमवले, करोड काय कमवले, 100 करोड काय कमवले, त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे मी तुम्हाला डिमोटिवेट करत आहो नाही, मी हे म्हणत आहो की नो युअर रियालिटी. बघा, देणारा आहे तर अनंत दिल. गंगा वाहून राहिली, किती पाणी पाहिजे घेऊन घ्या. प्रॉब्लेम तो नाही आहे, हा गंगेचा प्रॉब्लेम नाही आणि हा आपलाही प्रॉब्लेम नाही. आपला प्रॉब्लेम हा आहे, आपल्याला पूर्ण गंगाच पाहिजे. आणि जर आपण पूर्ण गंगा उचलून घेण्याचा निर्णय जरी घेतला तरी तुम्ही ठेवाल कुठे, करान का त्या गंगेचं? जोपर्यंत तुम्ही ते पाणी गंगेसारखं निर्मळ स्वच्छ ठेवू शकत नाही आणि त्याला वाटू शकत नाही इतर लोकांना, तर पाण्याचा काही अर्थ बनत नाही. आणि जर अर्थ नाही, त्या गंगेतून तेवढंच पाणी उचला जेवढ्याची तुम्हाला सध्या गरज आहे. तुमची कॅपॅसिटी वाढत जाईल ना, ऑटोमॅटिक लाख, 10 लाख, करोड डेव्हलपमेंट होईल, आपोआप होईल. पण असं नका टार्गेट करू की त्याला मॅनिफेस्ट करण्यासाठी युनिव्हर्सला खूप एफर्ट घ्यावे लागतील.
आणि तुम्ही इतके इम्पेशन्स, इतके काय एन्झायटी आणि स्ट्रेसनी भरून जाल की थोडस जरी लेट झालं ना, तुम्हाला असं वाटेल की नाही, अं, आपल्याला दुसरी विश टाकली पाहिजे आता. म्हणून त्याचं म्हटलं जाते की युनिवर्स इज द रेस्टॉरंट, पुट युअर ऑर्डर व्हॉट यू वॉन्ट अँड देन रिलॅक्स अँड सरेंडर. ऑर्डर दिल्यानंतर रिलॅक्स बसा. हा, तुम्हाला जर असं वाटते की बोर होत आहे खूप, स्टार्टर मागून घ्या काही छोटे मोठे. म्हणजे त्या गोलमध्ये एंड, म्हणजे एंड ऑफ द डे मला काय पाहिजे असं नका लिहू. ते तर लिहाच लिहा, छोटं मोठं पण लिहा टाइमपास करासाठी. त्याला आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म म्हणतो. मोठं मोठं तर लिहून टाका, पण तेच भेटलं पाहिजे असं नका लिहू. त्याला टप्प्यामध्ये तोडा, छोट्या छोट्या मध्ये आणा आणि त्या छोट्या छोट्याचा एन्जॉय करा. ओके. तर आजचं आपलं लेसन आहे डिग डीपर इन टू युअर रियालिटी. काय हेडिंग द्याल आजच्या टॉपिकचं? डिग, DIG, डिग डीपर इन टू युअर रियालिटी. म्हणजे तुमचं जे अस्तित्व आहे, तुमचं जे खरं स्वरूप आहे, त्याला खोल मध्ये जाऊन खोदण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ काय आहे? येस, डिग डीपर इन टू रियालिटी, इन टू युअर रियालिटी. किंवा तुम्ही लिहा अवर किंवा माय रियालिटी. का? कारण की आपल्याला वाऱ्यावर नाही चालायचं आहे. मनात आलं तसे संकल्प नाही टाकायचे. बरं, काल विनोद सरांची मीटिंग कोण केली? 50 लाख, 51 करोड, 10 लाख, 1 लाख, असे वर्ड ऐकून कोणाला खूप चांगलं वाटलं? बस अब तो मतलब पैसों की बारिश रे बाबा. थोडस मी 10 मिनिट लेट जॉईन झालं तर मला कम्प्लीट कन्सेप्ट नाही समजला. काय 10 मिनिटात मी मिस केलं. पण मला एवढं समजलं की सर जुन्या पॅटर्नवर वापस आले. पण त्या जुन्या पॅटर्न मध्ये माझी अशी एक, माझं माइंड असं म्हणत होतं की जुना लेफ्ट अँड राईट प्लस हे मॅट्रिक्स, हे दोन्ही एक व्हायला पाहिजे होतं. लेफ्ट अँड राईट मॅच करायची झंझट नव्हती पाहिजे. मे बी लेफ्ट अँड राईट मध्ये एक आपला पाहिजे होता, एक कंपनीच्या थ्रू मॅट्रिक्सच्या थ्रू आला पाहिजे होता. अशी बॅलन्सिंग व्हायला पाहिजे होती. पण जर डबल लेफ्ट अँड राईट सुरू केलं, झालं तर पुन्हा जुना टाइम सुरू झाला. आता पुन्हा तेच सुरू करा, ते जोड्या लावणं. पण असू द्या, जेही झालं चांगलं आहे. त्यांच्यानुसार आकडे किती चांगले वाटले सर? एकदम मोठे मोठे आकडे होते. तुम्ही इतकं कमवू शकता, तितकं कमवू शकता. मला हे म्हणायचं आहे, ऑन रियालिटी तसं झालं पाहिजे. आणि हेच ते वाक्य आहे, डिग डीपर इंटू युअर रियालिटी. की त्याला खरं करण्यासाठी किंवा त्याला, त्या रियालिटीला समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप खोल शोधावं लागेल. असं नाही जमणार की तुम्ही वही घेतली, सरांनी काल जो कन्सेप्ट सांगितला धरला, लिहून टाकला, 51 करोड, 51 करोड तुम्हाला मिळू शकते, 153 करोड तुम्हाला मिळू शकते, इतकी इतकी लाख मिळू शकते, 10 लाख मिळू शकते, 1 लाख मिळू शकते. ओके.
काहीही लिहा, तुमच्या ताकदीने तुम्ही काही पण लिहा, पण त्याच्या अगोदर ही प्रॅक्टिस जरूर करा. शांत स्थिर वातावरण निवडा. लांब खोल श्वास घ्या, 8 ते 10 वेळा. कोणीही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार नाही असा अर्ध्या ते 1 तासाचा टायमिंग स्वतःचा करा. स्वतःची रूम असेल तर थोड्या वेळसाठी रूम बंद करा. स्वतःची रूम बंद करा थोडा वेळ. लांब श्वास घ्या. वही पेन हातात घ्या. आणि लिहा तुम्हाला काय पाहिजे. वर्ड टू वर्ड सुरू करा. पहिला प्रश्न, तुम्हाला काय पाहिजे. मैं क्या चाहता हूं. दुसरं वाक्य, माझे स्वप्न काय आहे. माझे ड्रीम्स काय आहे. माझे विश काय आहे. मैं क्या चाहता हूं. आता पहिलाच प्रश्न होता है ना, चाहत. ह्या सगळ्यांना मी हे म्हणत आहे तुम्हाला की तुम्ही गोलवर जाण्या अगोदर इन डिटेल लिहा. इन डिटेल. पैशासाठी तुमचा काय माइंड मध्ये व्यवहार आहे. काय तुम्हाला वाटत आहे. तुमच्या बिझनेसच्या प्रती तुम्हाला काय वाटत आहे. पॉइंट्स मध्ये लिहत लिहत त्याला पॅराग्राफ मध्ये कन्वर्ट करा. आणि पॅराग्राफ टू पॅराग्राफ लिहा, जसं काही तुम्ही एखादा निबंध लिहत आहे. आणि याच्यात हवेतल्या गोष्टी नाही करायच्या आपल्याला, याच्यात फॅक्ट लिहायचा आहे. आणि फॅक्ट लिहित असताना ती प्रत्येक गोष्ट इन डिटेल लिहायची आहे. इन डिटेल. प्रत्येक गोष्टीला काय करायचं आहे, इन डिटेल मध्ये लिहायचं आहे. आणि डिटेल मध्ये लिहित असताना तुम्हाला प्रत्येक डिटेलिंग मध्ये तुमचे एक्सप्रेशन त्याच्यामध्ये शो करायचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. पहिली तर तुमची चाहत काय आहे, तुमची इच्छा काय आहे, तुमची विश काय आहे, तुमचे ड्रीम्स काय आहे. कोणत्याही पर्टिक्युलर टॉपिकला घेऊन, मे बी पैशासाठी. आता त्याला तुम्हाला डिटेलमध्ये लिहत जायचं आहे. पॉइंट टू पॉइंट पहिले तुम्ही रेडी करा. त्या पॉइंटला पॅराग्राफ मध्ये कन्वर्ट करा. आता ते पॅराग्राफ मध्ये लिहित असताना त्याच्यामध्ये इन डिटेलिंग करा. आणि डिटेलिंग करत असताना त्याच्यात तुमचे एक्सप्रेशन. एक्सप्रेशन म्हणजे स्वतःला व्यक्त करा. त्या लिहित असताना व्यक्त करा. तुमचे थॉटला तिथे एक्सप्रेस करा. आणि तुम्हाला आता ते लिहित असताना हे बघायचं आहे, सगळ्यात मोठा पॉइंट, की काय थेरॉटिकली जे मी लिहित आहे ते प्रॅक्टिकली माझं माइंड एक्सेप्ट करत आहे का. जे तुम्ही प्रॅक्टिकली लिहिलं तेच थेरॉटिकली लिहिलं तेच प्रॅक्टिकली तुमच्या रियालिटी सोबत मॅच करत आहे का. आणि जर मॅच करत नसेल तर ते वर्डच राहील आणि तुमची अवस्था कधीच बदलणार नाही. गोल लिहिण्या अगोदर मॅनिफेस्ट एक 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 जनरल मॅनिफेस्टेशन असते. जनरल मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मला घर पाहिजे, कार पाहिजे, ओके, एक जनरल आहे. पण या जनरल मॅनिफेस्टेशन मध्ये जेव्हा आपण मर्सिडीज लिहितो, जेव्हा आपण रॉल्स रॉयल लिहितो, जेव्हा आपण एखादी रेसिंग कार लिहितो, सडनली ती कार आपल्या रियालिटी सोबत मॅच नाही करत. अशा प्रकारे घेणे तर आहेच,
तो तर तुमच्या जीवनाचा मुख्य उद्देश असायला पाहिजे की तुम्हाला रेसिंग कार घ्यायची आहे. पण तुम्ही त्या गोलच्या विजनच्या व्हायब्रेशन सोबत मॅच करत आहे का नाही, पहिले हे बघा. आणि सुरुवातीच्या वेळेला तुम्ही असंही करू शकता, त्याला लॉंग टर्म मध्ये टाका. तर शॉर्ट मध्ये तुम्ही पहिले तो मुद्दा तुमच्या समोर घ्या, तो एक्झॅक्टली तुमच्या गरजेचा आहे. आणि विचार करा, तुमच्या गोल्सला लिहा, तुमच्या मंथली अॅन्युअली इन्कमला तुम्ही लिहू शकता, तुमची लाईफस्टाईल तुम्हाला कसं जगायचं आहे ते लिहू शकता. तुम्ही तुमचे खर्च लिहू शकता, की तुमच्याकडे जर पैसा आला तर तुम्ही कुठे कुठे खर्च कराल. तुमचे विश लिहा, इच अँड एव्हरीथिंग विच यू वॉन्ट तुम्ही लिहिणे सुरू करा. आणि त्याच्यासोबत सोबत आणखी एक प्रश्न पण सोबत बोला, खरंच मला याची गरज आहे का, खरंच मला याची गरज आहे का. एंड मध्ये हा प्रश्न सुद्धा विचारायचा स्वतःला, खरंच मला गरज आहे का. मी पैशाच्या संबंधित काय विचार करतो हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये इनबिल्ड करायचं आहे. उदाहरणार्थ, मला पैसा कमवायचा आहे, हे आपण आज एक एक छोटस आपण एक टॉपिक घेऊ ऍज अ प्रॅक्टिकल आणि सेशन क्लोज करू. म्हणजे कळण्यासाठी तुम्हाला. आणि जवळपास मॅक्सिमम इथे जेवढेही लोक बसलेले आहेत, एक दोन जण जर सोडले तर सगळ्यांचा मुख्य मुद्दा पैसा आहे. हे क्लास करण्याचा विषय सुद्धा पैसाच आहे. कोणाला अध्यात्म नाही समजून घ्यायचं ना कोणाला रियालिटी समजायची आहे. पण माझा मुद्दा हा आहे की भली पैसा हा तुमचा आकर्षण असलं तरी त्याच्या सोबत सोबत सगळ्या गोष्टी जोडत गेल्या पाहिजे. तर कमीत कमी 1.8 म्हणजे तुम्ही फक्त पैसा पैसाच नाही केला पाहिजे जीवनात, सगळ्या गोष्टी अशा तुमच्या समाहित झाल्या पाहिजे. असू द्या, आपला पॉइंट आहे, मला पैसा पाहिजे. तर धनाला सगळ्यात पहिले तुम्ही काय समजता. जर मी माझ्या स्टडीमध्ये हे समजलो की मनी इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इज अन फॉर्म ऑफ एनर्जी, जर पैसा हे ऊर्जा आहे, तर मला धन प्राप्तीच्या रस्त्यावर किंवा धन प्राप्तीच्या अलग अलग विषयावर काम करणे आहे की मनी एनर्जीवर काम करणे आहे. सगळ्यात पहिले हा पॉइंट तुमच्या माइंडमध्ये डिसाईड झाला पाहिजे. इज दिस मनी एनर्जी, देन वर्क ऑन एनर्जी. तुम्ही म्हणा आता कसं, आणि हा कसंच तुमच्या नेटवर्किंग साठी पण फॉर्म्युला आहे आणि नॉर्मल लोकांसाठी पण तोच फॉर्म्युला आहे. उदाहरणार्थ, मला 1 लाख कमवायचा आहे. आणि मी माझ्या माइंडमध्ये एक असं कॅल्क्युलेशन केलं की 1,000 रुपये जर मला एका व्यक्तीकडून मिळाले, गुन्हेला जर मी 100 लोक अट्रॅक्ट केले, मी 1 लाख कमवू शकतो. यस. जर समजा मी असे काही छोटे छोटे कोर्सेस डिझाईन केले, ज्या कोर्सची फीज आहे 10,000 रुपये, तर मला महिन्याला किती लोकांची गरज आहे, फक्त 10 लोकांची गरज आहे. आय रिसीव्ह 1 लाख रुपीज. आणि जर मी एखादा असा कोर्स डिझाईन केला त्याची व्हॅल्यूच 1 लाख रुपये आहे, मे बी हे 10,000 वाले असे 10 कोर्स मी त्याच्यामध्ये ऍड करून दिले आणि टोटल एक पॅकेज बनवून टाकलं 1 लाख रुपीज. आणि मी सरळ म्हणून दिलं की बघा, मी तुम्हाला शिकवण्यासाठी पूर्ण डेडिकेटेड आहे. ए टू झेड सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार. तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होते म्हणजे होते. पण
माझी फीज आहे 1,00,000 रुपये. वर्षभराचा मी टायमिंग दिला लागेल तर तुम्हाला 6 महिने 8 महिन्याचा टायमिंग देणार. की कोर्स तुमचा 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे आणि टोटल 1 वर्ष मी तुम्हाला सर्व्हिस देईल. मी क्लासेस घेणार, मी सेवनचक्र घेणार, मी सगळं घेईल. जे मी आता घेत आहे हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. प्लस काही सेपरेट सेशन पण राहील, काही रिट्रीट पण राहील, असं सगळं काही ओव्हरऑल धरून मी 1,00,000 रुपये केले. मला किती लोकांची गरज आहे? 1,00,000 रुपये कमवण्यासाठी आता फक्त एका माणसाची. जर मी माझ्या लाईफमध्ये फक्त एक व्यक्ती जरी अट्रॅक्ट करू शकलो तरी माझा 1,00,000 रुपये महिना सुरू झाला. आता मला सांगा, माझे गोल, माझं विजन, माझं अफर्मेशन कॉन्सन्ट्रेटेड होत आहे का नाही? आणि जर मनी इज अन एनर्जी, जरी एनर्जी आहे तर आता हे माझ्यावर आहे की त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी मी भीड अट्रॅक्ट करू, की मी असा एकच व्यक्ती अट्रॅक्ट करू जो मला 1,00,000 रुपये देईल. दिस इज ऑन माय माइंडसेट. हा माझा माइंडसेट आहे की मला कोणाला अट्रॅक्ट करायचं आहे, कसं करायचं आहे आणि किती करायचं आहे. थोडीशी मेहनत करणे आहे. कुठपर्यंत? कोर्स डिझाईन करण्यापर्यंत. त्याच्यानंतर स्मार्ट वर्क करणे आहे, शेड्यूल बनवणे आहे, जे काही आहे त्याच्यानुसार मी पद्धतशीर मला माझी सर्व्हिस द्यायची आहे. आणि जर का मी हे करणं सुरू केलं, आता मला माहित आहे की माझं सर्व्हिस आणि माझं प्रोडक्ट रेडी आहे. नाउ आय ओनली फोकस ऑन द सिंगल टॉपिक. आय वॉन्ट अ वन पर्सन who give me or who pay me 1,00,000 rupees for this course. हेच माझं अफर्मेशन आहे, हाच माझा गोल आहे आणि हाच माझं विजन आहे. काहीही चेंज करायची गरज नाही. ऑल सेट इन ओनली सिंगल लाईन. डिस्ट्रॅक्शन नावाची गोष्टच नाही. विजन मध्ये काहीतरी अलग लिहिलेलं आहे, गोल मध्ये काहीतरी अलग आहे, रियालिटी मध्ये काहीतरी अलगच चालू आहे. नाही, अशा प्रकारे तुम्ही बरं ह्या पॉइंटवर पोहोचण्यासाठी डायरेक्ट उतरलो असेल का? नाही, बिलकुल नाही. डायरेक्ट मध्ये तर मला 10,000 रुपये महिना जरी म्हटला होता ना 6 महिन्या अगोदर, मी फुल टेन्शन मध्ये होतो. 10,000 रुपये महिना म्हणजे कसा करायचा आपण, काय करायचं आपण? कारण की माझा अनुभव हा होता की 50 रुपये पण कोणी देत नाही. 10,000 कसा कमवायचा, हे माझी थिंकिंग होती. पण ह्या पॅटर्नवर जेव्हा काम करणं सुरू केलं, हे थिंकिंग तुटत गेली. आणि आज हा कॉन्फिडन्स आहे की जे मी म्हटलं 10,000 असे कोर्सेस पण मी 5-6 कोर्स डिझाईन करू शकतो. सुरुवात पण केली. हा चालू असलेला कोर्स हा त्याचाच भाग आहे. मी माझ्या हिशोबात आहे की मला त्याची फी किती ठेवायची आहे. आणि आता 1,00,000 रुपये हे गेलं तर मिनिमम वर, मॅक्सिमम अनलिमिटेड. आता ते भगवंताची इच्छा किंवा माझी इच्छा, माझी ऊर्जा मी किती वाढवतो, मी किती एक्सपांड करतो, ऑटोमॅटिकली आपल्याला कळणं सुरू होऊन जाईल की व्हॉट आय वॉन्ट. आणि जर आपण बेसिक मध्येच फसून राहिलो ना तर कधी बाहेरच निघणार नाही. आणि याला निघण्यासाठी हे जे रिटर्न फॉर्म आहे हे खूप जास्त काम करते. कारण की जेव्हा आपण लिहितो कोणती गोष्ट, त्या तुमचं माइंड आणि बॉडी हे सिंक्रोनाइज होते, अलाइन होते. आणि तुमचे पाचही सेन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. जेव्हा आपण फक्त विचार करतो ना तर ओनली थॉट प्रोसेस, आणि थॉट प्रोसेस मध्ये सुद्धा इमॅजिनेशनची प्रोसेस सुरू होऊन जाते. तुमचा कोणताही सेन्स तिथे राहत नाही. हा एखादा फील येऊ शकते तुम्हाला की वाव, 1 करोड, 10 करोड, 50 करोड, 100 करोड, 150 करोड, एक सेन्स फिलिंगचा येऊ शकते. बाकी काही होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही लिहिता, तुमचे डोळे काम करते, कान काम करते, नाक काम करते. कारण की लिहिताना माहिती आहे का, एक एक प्रश्न येईल तुम्हाला.
तुमचे श्वास भारी होतील. मे बी खूप लोकांना अस्थमा अटॅक पण येईल. अस्थमा अटॅक म्हणजे एकदम श्वास भरून येते आणि तुम्ही पेन पेन्सिल सगळं सोडून उठून चालले जाल. त्याला थोडस फ्रेश एअर घ्या, पाणी प्यान, डबल त्याच्याकडे येऊन बसण्याची इच्छा पण होणार नाही. हे रियालिटी आहे बरं. चेक करा तुमची रियालिटी. लिहूच शकणार नाही. आणि लिहायला तुम्ही बसले ना, 4-5 पॉइंट लिहिणार, इन डिटेल पॅरेग्राफ मध्ये 8-10 पानं लिहू शकणार नाही. हे 1 ते 1.5 महिना तुमचं हेच काम आहे की मला दाखवा की मी 8-10 पानं तुमचं विजन डिस्क्राईब केलं. आणि खरोखर डिस्क्राईब करून दाखवा. ज्यांची लाईफ सेटल आहे, मी त्यांना काहीच म्हणत नाही. थोडेसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्ही पुन्हा सेटच आहे. जे सध्या डिस्टर्ब मध्ये चालत आहे त्यांच्यासाठी एक तर पहिले हा एक्सरसाइज आहे, प्लस जे बॅलन्स आहे त्यांनाही जरी जर डेव्हलप व्हायचं आहे त्यांच्यासाठी आहे की तुम्ही काय विचार करता त्याला तुम्ही एक्सप्रेस करू शकले पाहिजे, बोलून नाही, लिहून. मग बघा, जे तुमचं डोकं तासन तास विचार करण्यात गुंतलं राहते ते ऍक्च्युअल मध्ये वहीवर एक पॅराग्राफ सुद्धा लिहू शकणार नाही. थॉट क्लोज होऊन जाईल एकदम तुमचे. समजणारच नाही मी काय लिहू. लिहिलं तर एक्सप्रेस काय करू, इन डिटेल काय करू, माझी इमोशन काय आहे, म्हणजे मला काय पाहिजे, इन डिटेलिंग करू शकत नाही. पहिले याच्यावर काम करा आणि त्याच इन डिटेलिंग मधून नंतर आपण गोलवर जाऊ. आणि हे इन डिटेलिंग करताना काही प्रश्न समोर येतील, उद्याला त्याच्यावर आपण बोलू. आजचा आय होप सगळ्यांना आजचा टॉपिक कळला असेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येकाला पॉइंट टू पॉइंट तुमचे विश काय आहे ती लिहायची आहे. त्याला पॅराग्राफ मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कन्व्हर्ट करत असताना तुमचे एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये उतरवायचे आहे. आणि असं नाही चालणार की दादा मी लिहिलं, किती लिहिलं, एवढीशी चिठ्ठी मला पाठवली, हा असं नाही. हा छोटस आहे, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लिहू शकता तुमच्यासाठी, तुमचा लाईफ पर्पज कळण्यासाठी. तुम्हाला इन डिटेल मध्ये जाणे आवश्यक आहे. ओके, तर भरपूर मोठं लिहा. हा डाटा तुमच्याजवळ असू द्या. तुम्ही याच्यावर काम करा नका करू, तुम्ही फ्युचरमध्ये इतरांना ह्याच पद्धतीने समजून सांगू शकता. खूप मोस्ट बेनिफिशियल टेक्निक आहे. या टेक्निकमुळे माझी लाईफ बदलली, त्याच्यामुळे तुमची पण बदलली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सुरू करू मेडिटेशन. स्ट्रेंथ आणि करेज मागा, एंजल्सला इन्व्होक करा प्रत्येक क्षणी. लांब खोल श्वास घ्या, त्यांना म्हणा की मला हे विश लिहिण्यासाठी पॉवरची गरज आहे, स्ट्रेंथची गरज आहे, माइंडसेटची गरज आहे, प्लीज हेल्प मी. आणि स्वतःला अलाव करा की एंजेलिक काही इंट्युशन तुम्हाला मिळाले पाहिजे. शांत बसून तुम्ही त्यांना समजू पण शकता की एंजेल्स तुमच्याशी काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, सगळेजण रिलॅक्स बसले असतील, मी सेशन सुरू करतो. डोळे बंद, लांब खोल श्वास, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. हा बोला सनिका ताई. खूप छान झालं मेडिटेशन. खूप असे ओके, व्हायब्रेशन जाणवत होते आणि आज परत एक अशी थंडीची लहर जाणवली मला, जशी रिट्रीट मध्ये जाणवली होती. अच्छा, खूप छान फील झालं. थँक्यू दादा. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. प्रॉपर आपल्या संकल्पावर काम करा आता. ओके, हो दादा. ठीक आहे.
गुड मॉर्निंग संतोषी ताई. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खूप छान होतं दादा. थोडंसं कालचं मिस झालं माझं. कालचं नाही, त्या दिवशीचं. ठीक. अं, आज ना अं, आज परत ना म्हणजे जेव्हा मेडिटेशन सुरू होतं, पहिली तर ते आपलं नॉर्मलच झालं. पण जेव्हा अनाहत चक्र जेव्हा आपण सुरू होतं ना, तेव्हा असं हम्म. तळपायापासून असं तिथपर्यंत असं छानसं असं गरम असं फील झालं मला. जसं आपण श्वास घेतो तर तसं खालून हो कसं हो. ना, तसं असं हा. तिथून असं तिथपर्यंत असं गरम असं आल्यासारखं वाटलं. आणि नंतर मग काही वेळानंतर ते नॉर्मल झालं, जसं थंडी सुरू आहे तसं ते हम्म. थंड होतं आणि थोडी जास्तच थंडी वाटली अच्छा. नंतर. म्हणजे मग हा. तेवढ्यापुरतं फील झालं आणि मग बरोबर. थंडी वाटली मग. आणि त्याच्यानंतर ना मग थोडंसं आपला हे सेंटर पॉइंटला आपला डिस्टर्ब झाला मला थोडंसं, तर मे बी हम्म. थंडीमुळे वगैरे असेल ते. बरं. आणि नंतर जेव्हा आपण आर्कएंजल राफेलला हे केलं ना, इन्व्होक हम्म. केलं, तर तेव्हा परत मला ना तर बर्ड्सचा आवाज आला. वा. म्हणजे असं तर मॉर्निंग आहे, बर्ड्स तर असणारच, पण जेव्हा आपण असं म्हणतो की तुमचं प्रेझेन्स फील करवा वगैरे, तेव्हा हम्म. मग तो आवाज येतो ना, तेव्हा खूप छान वाटतं दादा. बरोबर. छान चल, आहे. बस. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक्यू ठीक आहे. दादा. आता लॉट्स तुम्ही ऑफ पण लव्ह. आपले संकल्प रेडी करा. ओके. ठीक आहे दादा. जेणेकरून मला तुम्ही जे लिस्ट पाठवणार, छोटीशी जे काही आहे शॉर्टकट मध्ये, हम्म. त्याच्यासाठी मी रेडी असलो पाहिजे की मी नाही, तुम्ही ठीक आहे. रेडी असले पाहिजे की हम्म. की एक्झॅक्टली तुमचे व्ह्यूज क्लिअर असले पाहिजे. नाही तर दादानी मागितलं हम्म. म्हणून मनात आलं ते लिहून दिलं, असं नाही नाही, झालं ते पाहिजे. केव्हा पाठवायचे दादा? ते हा. पाठवायचे केव्हा आहे? नाही, कधी पाठवा, असं काही नाही आहे. असं घाई नाही आहे एक ना? मला ते नाही म्हणत आहे मी की जसं आता एक आपलं सिंपल उद्देश असते, हम्म. तो तुम्ही मला पाठवू शकता, एक सिंगल लाईन 2 लाईन मधलं. हम्म. पण इन डिटेल मध्ये तुमच्यापाशी तुमचं पूर्ण प्लॅनिंग असली पाहिजे, असं म्हणत आहे मी. ठीक आहे आता दादा. समजा काल मला साक्षीताईंनी पाठवलं की त्यांचं विजन आहे की $100 पर डे अर्निंग करायची. सिंगल लाईन मध्ये बरोबर आहे. हा. $100 पर डेचं काय डिटेल तुमच्यापाशी आहे का? हम्म. त्या लेवलची मॅच्युरिटी, माइंडसेट, आणि कसं काय केल्याने मी $100 करू शकतो. हम्म. ज्याही प्लॅटफॉर्म मधून, जर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मधून करायचं आहे तर त्याच्यामध्ये माझे जे आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शनचा भाग आहे तो तुम्हाला हम्म. लिहून काढायचा आहे. त्याच्यामध्ये हम्म. की माझ्या चुका काय आहे, माझ्या हम्म. कमतरता काय आहे, मला कोण्या भागावर मेहनत करायची आहे, मला किती अभ्यास करायचा आहे, किती प्रॅक्टिस करायची आहे. मग हम्म. त्याच्यासोबत तुम्हाला पेन अँड प्लेजर जोडायचं आहे. ओके. पेन अँड प्लेजर म्हणजे कसं, मी त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो. हम्म. इथे शोभना मॅडम आहेत, कनेक्ट आहेत, त्यांच्याशी नवीन आहेत. त्यांच्याशी जनरल टॉक करताना एक असाच विषय निघाला की मनी रिलेटेड. ठीक आहे, पैसा तर कमवायचा आहे, हम्म. पण अशी पैशाची म्हणजे असं नाही का एकदम अशी हे पण नाही काय, अशी अत्यंत तीव्रता पण नाही आहे. बस ठीक आहे, हम्म. नॉर्मली माइंड मध्ये आहे पैसा कमवायचा आहे. हम्म. आणि बोलता बोलता त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघालं की मला गरीब मुलांना सर्व करायचं आहे, अनाथ मुलं, गरीब मुलं, त्यांना हा. अन्नदान करायचं आहे, सर्व करायचं आहे. आणि तो हा, पॉइंट मला हम्म. माझ्या माइंड मध्ये असं झालं की दिस इज अ पॉइंट वेअर वी कनेक्ट विथ पेन अँड प्लेजर. हम्म. जी कन्सेप्ट आहे त्याच्यासोबत आपण कनेक्ट करू शकतो. कसं, हम्म. मी सॅटिस्फाईड आहे, समजा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सॅटिस्फाईड आहे, घरी पेमेंट येऊन राहिलं, सगळं बरोबर आहे, नॉर्मल हम्म. लाईफ जगू शकतो. हम्म.
छोटासाही काही विचार केला तरी पण मी आरामात पैसा कमवू शकतो. खूप हम्म, जास्त असं काही उतावळपणा नाही आहे. पण हम्म, एक मनात उद्देश आणला आपण, की आय वॉन्ट $100 पर डे. हम्म, नाही कमवले तर नुकसान काय आहे? काहीच नाही. हम्म, कमवले तर असं काय लाईफ चेंज होणार? काहीच नाही. म्हणजे जवळपास लाईफ बॅलन्सच आहे. हो हो. हम्म, आता अशा वेळेस तुम्ही जर तिथे पेन अँड प्लेजर हे कन्सेप्ट जोडून हम्म, द्याल. कसं? हम्म, असं समजा की तुम्ही 10 मुलं तुम्ही दत्तक घेतली आहे. हे गरीब 10 दा- मुलं तुमच्याच हम्म, भरोश्यावर आहे. आणि जर तुम्ही $100 नाही कमवले, हम्म. हे लेकरं उपाशी राहील. बस सिंपल. आणि आता सांगा तुमचं $100 कमवणे किती गरजेचं आहे? काय झालं? त्याच्यासोबत पेन कनेक्ट झालं. तुम्हाला त्या मुलांचं दुःख दिसणार. अरे यार, जर मी यांना फीड नाही करू शकले, यांचं कसं होईल? दादा मध्ये आवाज आणि ब्रेक होतो. ओके. माझ्याकडून नसेल मे बी. तर 100 मुलांना असं समजा की तुम्ही दत्तक घेतलं. आणि दत्तक घेतल्यानंतर तुम्हाला आता त्या मुलांचं जेवणाचं जबाबदारी तुमच्याकडे आली. आणि ती जबाबदारी तुम्हाला त्या $100 मधूनच पूर्ण करायची आहे. आता जर तुम्ही $100 नाही कमवले, तर सडनली तुमच्या समोर एक पेन ओपन अप होईल. मुलांचं कसं? ती उपाशी राहतील. म्हणजे मला काही करून $100 कमवणे आहे. आहे. मग प्लेजर. प्लेजर म्हणजे काय? जसं काल सरांचं मीटिंग झाली, त्यांनी कोणतं ठेवलं? बँकॉक ठेवलं की सिंगापूर? लक्षात नाही. थायलंड. 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 हा, ओके. थायलंड ठेवलं. हे प्लेजर आहे. जर मी तेवढी अर्निंग करून दाखवली, मला प्लेजर काय मिळेल? थायलंडची ट्रिप. जर मी तेवढी अर्निंग करून नाही दाखवली, पेन काय आहे? मुलं उपाशी राहतील. असं माइंडला पेन अँड प्लेजरद्वारे आपल्या गोल सोबत जोडून घ्यायचं असते. दादा जेव्हा व्यक्ती त्या हा एक्झॅक्टली मला या विषयावर बोलायचंच होतं. 2 दिवसापासून मी तो विचारही करत होते, पण फोन करणं झालं नाही. ठीक आणि आहे. मला हा विषय मांडायचाच होता आणि आज तुम्ही बोलले सुद्धा. असं वाटतंय मला की माझ्या मनातलंच बोलले तुम्ही. ओके. तर अशा प्रकारे आहे ना, जे मी तुम्हाला सांगितलं की सिंगल तुमचं वर्डिंग तर सिंगल लाईन आहे. दिस इज ओके फॉर अफर्मेशन. थँक यू एंजल्स, आय रिसीव्ह $100 पर डे. अफर्मेशन साठी बरोबर आहे ती लाईन. पण त्या $100 सोबत काय तुमच्या सोबत इन डिटेल त्याचं डिस्क्रिप्शन आहे का? है ना? ते लिहिणं सुरू करा. त्याच्यातून आपल्या लाईफ मधले पॉइंट्स लक्षात येतील. आणि मी असं नाही म्हणत की तुमचं नेटवर्किंग ट्रेडिंग हाच उद्देश आहे. इतर पण काही राहू शकते. त्याला पण ऍड करा. आणि त्याच्यावर चांगल्याने आता हे जे काही दिवस आहे, जितके दिवस मी हा क्लास घेत आहे, कमीत कमी ह्या 15-20 दिवसात तरी तुमचं डिटेलिंग असलं पाहिजे. का डिटेलिंग असलं पाहिजे? कारण की प्रत्येक क्लासमध्ये चेंज होत जाणार आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा लिहावं लागेल. सगळ्यांसाठी सांगतो, पुन्हा पुन्हा लिहावं लागेल. म्हणून जितक्या लवकर तुम्ही होमवर्क कम्प्लीट कराल, तितकं नेक्स्ट क्लासमध्ये त्याच्यावर रिव्हिजन केलं जाईल. ओके. ओके. आणि तुम्हाला आठवणार की अरे यार, हे सुद्धा आपण चेंज करू शकतो, हे सुद्धा ऍड करू शकतो. अशा प्रकारे तो तुमचा व्ह्यू क्लिअर होत जाईल. ठीक आहे. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. करा फोन, थँक्यू. काही डिटेल मध्ये बोलायचं असेल तर हो हो करू शकता. करते दादा. हो हो. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेस यू. लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. ब्लेस यू. ठीक आहे. आणखी कोणी? गुड मॉर्निंग प्रतिभा मॅडम. 7 वाजले, तुम्हाला लेफ्ट व्हायचं असेल. सुंदर टाइम आहे, 7:07. ब्लेस यू. गुड मॉर्निंग. ब्लेस टाइम आहे तुमच्यासाठी. गुड मॉर्निंग सर. नेहमीप्रमाणेच आजचं पण खूप छान झालं मेडिटेशन. आणि आता तुम्ही जे बोलले ते त्या ताईंसारखं जे मनात होतं त्याचं उत्तर समोरच येतं. गोल अरे सेटिंग वा. मध्ये किंवा आपल्यालाही असं वाटतं की आपण आपल्यासोबत काहीतरी असं वेगळं करावं. हा,
हम्म. छान आहे. खरंच आहे sir. जे आम्हाला बोलायचं असतं ना ते तुम्ही आधीच बोललेले असता म्हणजे त्याचं उत्तर लगेच मिळून जातं. आता हे माहिती हे एंजेलिक कनेक्टिव्हिटी आहे. हे आपोआपच होते आता. हां. छान आहे. थँक यू सर. थँक यू सो आणि मच. तुम्ही आहे ना असं काही मनात हे नका धरू की मी कॉल नाही रिसीव्ह केला किंवा मेसेजचा रिप्लाय नाही नाही केला. sir. कधी-कधी मला काय खरंच आहे वाटलं ना, की नाही तुम्ही बघता ना म्हणून मला वाटलं काही बिझी आहे की काय प्रॉब्लेम काय ठीक आहे तुम्ही काल काय म्हटलं झालं की बघा, मला त्रास होतोय. क्लास हं. क्लास झाला हं. आणि ते Zoomचं आणि ते YouTubeचं खूप सारा डाटा माझा बाकी होता. अच्छा. मी लिटरली सांगतो, मी आता जसं चेअरवर बसून आहे ना, फक्त मी 9 वाजता वॉशरूमसाठी 1 वेळा उठलो. त्याच्यानंतर 1 वाजता उठलो. 3 वाजेपर्यंत मी असंच इथंच हसत बसून राहिलो. सकाळी किती वाजतापासून? हे आता 5 वाजतापासून समजा. वॉक पण नाही केला मी. कंटिन्यू चालूच होतं. ते पूर्ण काम करत जोपर्यंत 3 वाजले, मग उठलो. 3 ते 4 असं एक घरी बायको म्हणे, "अरे काही तर थोडंसं तर अंग टाका." हलकासा काय झोपत नाही. उठलो. म्हटलं नाही झोपून जमणार नाही आपल्याला. 1 तासाचं मेडिटेशन लावून अलग बसलो. मग पुन्हा 4-4:30 ला उठलो आणि हीलिंग सुरू केली. होते कधी-कधी आणि ते हीलिंगमध्येच मग मी तुम्हाला मेसेज केला. असं कारण की असं. मोबाईलकडे बघण्याचा तेव्हाच वेळ मिळाला मला. तर बरोबर. असं कोणी पूर्ण ग्रुपला सांगतो, प्लीज समजा रिप्लाय नाही मिळाला किंवा कॉल नाही केला तर एकदम नाराज नका होत जाऊ. माहित आहे की आता आपलं कम्युनिटीमुळे असं झालं की सगळ्यांचं मन एकदम जुळून गेलं आहे. हो, तेवढं बरोबर. थोडंसं समजून घेत जा. थँक यू माझं सर. कोणाच्या थँक यू. कोणासाठी माझ्या मनात काही वाईट नाही आणि काही नाही मी सर कधी तसं विचार पण करत नाही. नाही. चालेल, ठीक आहे. ब्लेस यू. लॉट्स ऑफ थँक यू. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक यू सर. सर लेफ्ट हो. हां, हां. होऊ शकतं. थँक बिलकुल. यू सर. हां, गजानन सर, माईक ऑन होऊ शकत असेल तर प्लीज थोडंसं बोलू शकता. लीनाताई. मनीष सर. ओके. गुड मॉर्निंग दादा. हां, गुड मॉर्निंग. दादा आता थोडंसं ते स्टार्टिंगला मेडिटेशन ते थोडंसं थांबलं होतं त्याच्यामुळे थोडंसं खालीवर झालं पण नंतर पुन्हा जसं आपला कंटिन्युअस स्टार्ट झाला यम रम बम तर कनेक्शन पुन्हा थोडंसं जुळून आलं आणि पहिले हां, माझ्या उजव्या पायाला मुंग्या येत होत्या ओके. पण आता मला माझ्या आज डाव्या पायाला मुंग्या आल्या आणि आल्या तर खूप आल्या आणि हं, नंतर असं झालं की नी पासून मांडीच्या नी पासून तर हिप बोन पर्यंत असं एक खूप चालल्यासारखं झालं त्याच्यावर म्हणजे कोणीतरी असं ओके. खिचत आहे ओढत आहे हां, असं मला फील झालं आणि आपलं ते शेवटचं जे चक्र होतं अनाहत चक्र तिथे तिथे मला थंडी वाजायला लागली त्याच्या आधी जे 6 चक्र होते त्याच्यावर मला थंडी नाही वाजली काही नाही वाजली तिथे बरं. आल्यावर हां, थंडी वाजली आणि तो जो त्रास होता तो कंटिन्युअसली वाढत होता की असं ओढत आहे कोणीतरी असं चालल्यासारखं असं जसं आपण हाताने असं हां. तो खात होतो तसं तसं झाल्यासारखं वाटलं आणि नंतर जसं मेडिटेशन संपलं आपलं ते रिंगचं वगैरे किंवा तुम्ही आता डोळ्यावर घासा वगैरे हात वगैरे हं, त्याच्यानंतर ते एकदम सर्व रिलॅक्स झालं तर हे आज मला स्पेशली फील झालं. ओके. आता एक सजेशन तुमच्यासाठी, सगळ्यांसाठीच आहे. बघा आपला पॉइंट ऑफ फोकस कसा असते? मी तुम्हाला असं काही आणि बघा माझ्यासोबत राहायचं आहे. जितकं इगो हर्ट होईल ना, तेवढं चांगलं आहे. ठीक आहे? मी कधी-कधी थोडंसं सगळ्यांच्या समोर बोलण्याचा का प्रयत्न करतो? रिअलाईज जेव्हा होते ना, 4 लोकांसमोर तेव्हा लवकर माणूस पकडते. त्या गोष्टीला कॅप्चर करते. बघा काय असते? तुमच्या बोलण्याची सुरुवात कशी झाली? त्याच्यावरून तुम्ही कनेक्टेड कुठे आहे हे समजते. जसं
अं, आता काय स्वप्नील सर लेफ्ट झाले. त्यांची सुरुवात कशी झाली बोलायची माहिती आहे? आज खूप चांगलं वाटलं. म्हणजे सुरुवातच तिथून केली. आज एकदम चांगलं वाटलं. आणि असं झालं मला की मी लिफ्ट झालो. त्याच्यानंतर मग थोडंसं बोलल्यानंतर त्यांनी तो वाक्य वापरलं की ठीक आहे, सुरुवाती तर एवढं नाही फील झालं, पण नंतर फील झालं, शेवटी फील झालं. तुमच्या टॉकची सुरुवात कशी झाली तुम्ही सांगा. कोणत्या वाक्यापासून सुरुवात केली? ते स्टार्टिंगला ऑडिओ ब्रेक झाला. बरोबर आहे. म्हणजे आपलं फोकस कुठे गेलं? ऑडिओ ब्रेकवर. डिस्टर्बन्सवर फोकस गेला. इथून समजते की पॉइंट ऑफ तुमचा जो फोकस आहे तो नेमका आहे कुठे. तुम्ही कॅप्चर काय करता? आजूबाजूला जर काही नकारात्मक घडत असेल, काही चुकीचं काही झालं, काही भांडण झालं, काही चर्चा झाली, काही नकारात्मक गोष्ट ऐकायला आली, काही वाईट घडताना दिसत आहे, तर तुम्ही तुमचा फोकस त्या गोष्टीला कॅप्चर करते की त्याच्यासोबत सायमल्टेनियसली काही चांगल्या गोष्टी पण होत आहे, त्याला कॅप्चर करतो आपण. जो पहिला इम्प्रेशन पडत आहे आपल्यावर तोच एनर्जेटिकली कन्वर्ट होत आहे. कसं ते तुम्ही इतकी मोठी साधना झाली, अनुभव पण छान आला, मोमेंट काय कॅप्चर झाला, सुरुवातीला डिस्टर्बन्स आला. हे प्रत्येकाच्या सोबत झालंय. कॅप्चर काय केलं ते लक्षात ठेवायचं आपण आणि प्रयत्न करायचा की हा जो मोमेंट आहे, जो आपण असा कॅप्चर करतो, त्याला मॅक्सिमम टाइम लवकरात लवकर रिलीज केला पाहिजे. आणि तशा वेळेस जर तुम्ही त्याला अवॉइड करू शकत नाही, तर अशा वेळेस काहीतरी पॉझिटिव्ह वर्डिंग एंड ऑफ द लाईन लावायची नेहमी. समजून घ्या घरात काहीतरी किचकिच झाली, भांडण झाली आणि आपण म्हणतो काय घरातले लोक माझे निव्वळ भांडण करत राहते, किचकिच किचकिच करत राहते. तुरंत एक लाईन जोडून द्यायची. पण मला माहित आहे एंजेल्स ची ब्लेसिंग्स माझ्यासोबत चालत आहे. हे सगळेजण शांत होणार आहे. हे सगळेजण खूप प्रेमळ आहे. हे सगळेजण एकामेकाचं प्रती खूप चांगले विचार करतात. म्हणून त्यांच्या केअरमुळे ते एकामेकाशी भांडत आहे. काय केलं तुम्ही तुमच्या माइंड मध्ये त्या निगेटिव्हिटीच्या अपोज मध्ये एक पॉझिटिव्ह लाईन जोडून दिली. तुरंत त्या जागेचे व्हायब्रेशन चेंज झाले, त्या लाईनचे व्हायब्रेशन चेंज झाले. हे आपल्याला सगळ्यांना काय करायचं आहे, शिकायचं आहे. मॅनिफेस्टेशन करणे हे जीवनाचा उद्देश नाही आहे. जीवन कसं जगणे हे आपला उद्देश आहे. त्याला तुम्ही किती राईट ट्रॅकवर आपण, म्हणजे समजा एखाद्या रस्त्यावर गाडी चालवली आणि खूप गड्डे आले, अरे काय गड्डे आहे, बस एक लाईन बोलायची देरी आहे. एखादा पॉलिटिकल पर्सन तिथे बसून असेल, तुरंत सुरू होऊन जाईल तो गव्हर्नमेंट अशी, हे तसं, तो तसा, असा तसा, दुनियाभराचा विचार. एखादा दुसरा कोणी असेल तो गाडीवर कमेंट करेल, एखादा ड्रायव्हरवर कमेंट करेल, एखादा सोसायटीवर कमेंट करेल. एखादा व्यक्ती तिथे बसलेला काय म्हणेल, अरे गाडी किती मस्त आहे, धक्का नाही लागत आहे, हे कुशन किती चांगलं आहे, व्हायब्रेशन नाही फील होत आहे, याचं सस्पेन्शन किती बढिया आहे, गाडी आदळत नाही आहे. एखादा व्यक्ती तिथे पण नजर टाकत. एखादा व्यक्ती त्या ड्रायव्हरच्या पॉझिटिव्हिटीला बघेल, अरे यार ड्रायव्हर किती सेफली गाडी चालवत आहे. एखादा व्यक्ती गव्हर्नमेंटच्या पॉझिटिव्हिटीला बघेल, अरे गव्हर्नमेंटनं तर आपलं काम पूर्ण केलं, मधातल्या लोकांनी घोड केला, रस्त्यात गड्डे पडले, आपण काय करायचं, गव्हर्नमेंटला कशाला दोष द्यायचा. म्हणजे सेम जागेवर सेम बसमध्ये 10 लोक बसलेले आहेत. काही लोक असे बोलतील, काही लोक त्या सिच्युएशनला अनादर अँगलनी बघतील. आपल्याला हा अनादर अँगल आपल्या लाईफमध्ये आणायचा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी अनादर अँगल, प्रत्येक गोष्टीसाठी. आणि मॅक्सिमम ट्राय करायचं निगेटिव्ह वर्डिंग कॅप्चर करायची
नाही, बिलकुल नाही कॅप्चर करायची. ऑलवेज से अनादर पार्ट. हा ठीक आहे, होते. कधी कधी असंही असेही है ना. मी मॅनिफेस्टेशन मध्ये क्लास घेतला ना, कभी कभी ऐसे भी सही. ठीक आहे, आज तब्येत खराब झाली, ओके, असंही सही. मे बी माझ्या शरीराला रिलॅक्सची गरज असेल, मे बी शरीर डिटॉक्स करण्यामध्ये लागलेला आहे, काहीतरी कचरा जमा केला, तो कफ आणि कोल्डच्या द्वारे बाहेर पडणार असेल, त्याला तसं पगान तर कफ अँड कोल्ड तुमची क्लिन्झिंग करून देईल. ताप आला, तुम्ही समजत आहे शरीर, अरे शरीर रिस्टार्ट होत आहे, छान, असा विचार केला बरं रिस्टार्ट होऊन जाईल. आणि तुम्ही म्हटलं अरे ताप आला, आता हा हिव ताप तर नाही आहे, थंडी वाजत आहे, अरे हा हड्डी ताप तर नाही आहे, हड्डीत तर नाही जाणार, तर तसाच जाईल. हा टायफॉइड तर नाही करणार तर टायफॉइड करेल, निमोनिया तर नाही निमोनिया करेल. जे कमांड त्या तापाला द्याल तुम्ही, ताप तिकडे चालला जाईल. त्याच तापाला म्हणा की रिस्टार्ट होत आहे माझी बॉडी, तो पूर्ण बॉडीला हील करून तुम्हाला फ्रेश करून टाकेल. ऑलवेज फोकस ऑन पॉझिटिव्ह साइड ऑफ एव्हरी इन्सिडेंट. ओके, ब्लेस यू, ओके दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तुमचे पण संकल्प रेडी करून ठेवा सर. हो हो दादा. ब्लेस यू. आणखी कोणी? प्रणालीताई, अर्चना मॅडम, अर्चना काकू म्हणून काय म्हणून सांगा. माईक ऑन करा. अनम्यूट करा. ओके, मी अर्चना देशमुख. दुसरे पण आहेत का सर? हा आणखी आहेत. हा तेच. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. हा, मी 2 दिवसापासूनच करायले, मला काही अजून म्हणजे असं करते मी. फक्त एवढं करा, हा. लाऊडली चॅन्टिंग करा. लम वम रमचं हो जोरात चॅन्टिंग करा, तुम्हाला आपोआप चक्राची जागा अनुभव होणे सुरू होऊन जाईल. हा. मनात कोणतीच भीती ठेवू नका. नाही. कुंडलिनी जागरण काही नसते राहत. हो. सगळं सिंपल आहे. बर. आपल्याला चुकीची माहिती मिळाली, हो. चुकीची प्रोग्रामिंग झाली आपल्या माइंड मध्ये. हा. इथे इतके दिवसापासून लोक बसलेले आहे, मेडिटेशन करत आहे, कोणालाही काही आजपर्यंत वाईट झालं नाही. रॉंग काइंड ऑफ प्रॅक्टिस माणसाला म्हणजे त्रास देते. सूर्यत्राटक करणे आहे, पण किती वाजता? उगवत्या सूर्याचं. किती वेळ? जास्तीत जास्त 10 मिनिट. तुम्ही 11 वाजता चालले, 10 वाजता चालले आणि सूर्याला टकटक बघून नाही. राहिले अर्धा एक एक तास, तुमचे डोळे फोडून टाका. आणि मग म्हणू आपण की स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमुळे डोळे खराब झाले. नाही, रॉंग काइंड ऑफ प्रॅक्टिसमुळे डोळे खराब झाले. उगवता सूर्य तर तुमचे डोळे आणखी चांगले करून देईल. बर. पण किती वेळा आणि किती वेळ, त्याचा वेळ पण ठरलेला आहे ना. उगवता सूर्य म्हटलाय. थंडीचे दिवस आहेत 6:30-7, उन्हाळ्याचे दिवस आहे 5:30-6:30. आणि किती वेळ? 10 मिनिट. त्याच्यानंतर मग पाठ फिरून द्यायची, म्हणजे चेहरा पलटवायचा, पाठीवर ऊन घ्यायची. मग नंतर डोळ्यांनी दाखवायची सूर्य. आपल्याला सेफली प्रॅक्टिस करायची आहे कोणती पण, आणि सेफ प्रॅक्टिस मध्ये कधीही त्रास होत नाही. ओके, ब्लेस यू. थँक्यू. आणखी कोणी? प्रणालीताई, काही बोलायचं आहे? गुड मॉर्निंग सर. गुड Good मॉर्निंग. morning. थोडा उशीर झाला, झोपूनच नाही उठली, चालतंय. बट कनेक्टिव्हिटी लवकर होते. काही असं कधी उठलं काय तो मॅटर करत नाही. जसं उठून बसलं आणि एंजल्स पण दिसतात, कलर पण दिसतात. थोडस थकवा आहे बस, पण तेवढा काही नाही मॅटर. चालते, काही हरकत नाही, चालेल. थँक्यू सो मच. गोलवर काम करणं सुरू करा. ठीक आहे. मला ते विचारायचं होतं सर, हा. ते जे लिहून पाठवायचं ते जर डिटेलिंग मध्ये पाठवलं तरी चालते ना? ते हा, शॉर्टकट डिटेल असलं तर मला त्याच्यावर आणखी अनालाइज करायसाठी बरं होते.
हम्म, ना, सिंगल लाईन असलं पण तुमच्याजवळ त्याची डिटेलिंग असली पाहिजे. हम्म, आणि जर डिटेलिंग मध्ये मला असं वाटलं की यार हे काहीतरी चूक आहे, हम्म. तिथे मी सांगू शकतो की याला थोडंसं तुम्ही करेक्ट करेक्ट करा, करा. करेक्ट फॉर्म मध्ये याला लिहा, याच्यावर आणखी अनालाइज करा. हे वन टू वन हम्म. का बरं करताय मी, हे वन टू वन काउन्सिलिंग सुद्धा का करायची आहे की मला फक्त सांगून सोडून नाही द्यायचं आहे, हम्म. टच राहायचं आहे. खूप सारे पॉइंट क्लिअर होतील आपले त्याच्यामुळे. बोला. आणि सर तुमचं ते मेसेज आला काल झूमचा प्रॉब्लेम आहे म्हणून. हो. तसा राग वगैरे काही येत नाही. बस आता सरांची ब्लेसिंग थोडी मिळतली असं वाटतं. अरे ऐकायला मिळणार अच्छा. नाही परत त्याचे. हा. म्हणून वाट बघत असतो. मम्मी म्हणे अरे 9:30 झाले म्हणे. म्हटलं अरे असं काय. हो काय ठीक आहे म्हणे. लवकर सिस्टीम बरी होऊ दे. म्हटलं हो. तिच्या तोंडून नाही असं ते निघालं म्हटलं हो बाई. काय झालं ना, काल सरांचा क्लास केला हम्म. आणि शेवटी एक मला मेसेज आला, बस त्यांचा संपणारच होता, एक मेसेज आला तर मी मेसेजला ओपन केला. झूम बिहाइंड मध्ये चालत होतं आणि ते बंद झालं. मग सेशन क्लोज झाल्यानंतर 1 तासानं जेव्हा चालू केलं ना, त्याच्यामध्ये माझी कोणतीच आयडी नव्हती, ओपनच नाही करे. अरे म्हटलं आता काय करा, अर्धा तास ट्राय केलं, दिसूनच नाही राहिलं. शेवटी मेसेज टाका लागला, म्हटलं आज काही ओपन होत नाही हे, जाऊ द्या. काही विषय नाही. थँक्यू ठीक आहे, थँक्यू सो मच. चालेल. लॉट्स ऑफ असू दे, एखाद्या दिवशी तो पुन्हा तेच वाक्य, कभी ऐसे भी सही. त्याला आज झोपण्यासाठी वेळ दिला सरांनी, आज लवकर झोपू आपण. एन्जॉय करायचं. थँक्यू ब्लेसिंग, सो लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला, मोरे सर, निंबाळकर सर, काही बोलायचं आहे? सेशन क्लोज करून टाकू आपण. थोडं मी प्रयत्न करतो आता आणखी आणखी शॉर्ट मॉर्निंग दादा. करण्याचं. दादा गुड सगळ्यांना मॉर्निंग. सुप्रभात. सगळ्यांना सुप्रभात. दादा एक छान अनुभव होता. मला 2-3 दिवस थोडस डिस्टर्ब राहिलं होतं तब्येतीमुळे, पण आज चांगल्यापैकी रिलीफ आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे असतानाही थोडसा कफ अँड कोल्डमुळे थकवा जो आलेला होता, पण त्यातही काही मेडिटेशन्स वगैरे आपली प्रॅक्टिस सुरू ठेवली होती, तर रिकव्हरी लवकर झाली आणि चांगल्यापैकी झाली. आजचा अनुभव पण छान होता. पण महत्वाचं म्हणजे कालच्या सेशन बद्दल मी असं म्हणेल की काल संध्याकाळचं सेशन मला असं वाटत होतं की दादांनी घेऊ नये, कारण की माझ्याकडे पाहुणे होते आणि त्यांना मला सोडायला जायचं होतं. म्हटलं गोष्ट होऊन राहिलं, आजही जर नाही झालं तर मुश्किल हा. आणि नेमकी त्यांची गाडी अशी होती, एकाची 10ची आणि एकाची 10:30ची. म्हटलं आपलं सेशन होऊच शकत नाही. 9:30ला पाहायला समजलं, म्हटलं फारच समजलं छान झालं. प्रणवी ताई. समजलं मला मॅनिफेस्टेशन. बरोबर. समजलं समजलं. ते ऍक्च्युली ते 4-5 घरांचं मॅनिफेस्टेशन मिळूनही मे बी तसं होऊ शकतं. व्हॉट एव्हर द थिंग. बरोबर. दादा मलाही तसंच झालं. मुलीला जायचं होतं 10:30ची गाडी. मी पण बाहेर होते 10 पासून. मला अच्छा. माहिती नाही आन्सर ऍक्च्युली मिळाले झालं तर. की नाही हे पण नाही माहिती मला. मी काहीच बघूच शकली नाही. असं असते, समजलं. माइंडचे व्हायब्रेशन कसे इम्पॅक्ट करते, लक्षात आलं. ऑब्विसली. छान आहे. ओके. आणि आज सकाळी पण छान अनुभव आले. मेडिटेशन चालू असताना अशा आपल्या कुठे गेले? जगन्नाथपुरीच्या रथयात्रेत ठेवतात की नाही आपल्या यांच्यात हम्म, हम्म, लाकडी बावल्या वगैरे, हो हो. तर तशा प्रकारच्या अशा 2 छोट्या छोट्या बावल्या आपल्या समोर आहेत. बिलकुल तसंच, फक्त ते त्यांचे रंगीत ड्रेस वगैरे असतात, त्यांचे व्हाईट ड्रेस होते, बाकी कलर त्यांना मुकुट वगैरे सर्व असं. आणि छान थोड्या वेळानंतर ते अशा उडत निघून गेलेत. अरे वा. ओके. अगदी छान रिलीफ आणि प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर आता एवढ्यात सूर्यत्राटक करतानाही आधी सुरुवातीला नुसताच गोल गोळा दिसायचा. आता बरोबर आपल्या विठ्ठलाच्या माथ्यावर जसं आपण तिलक करतो, गोल आणि खाली दांडी, बस एक तसा अनुभव होतो. थोडा वेळ त्याच्यानंतर मग डोळे मिटून राहिलं की आपल्याला बराच वेळ, किंवा मग केव्हाही आपण थोडस डोळे मिटून राहिलं की आपल्याला तो असा हे दिसतो, त्या प्रकारचं दिसते. हा, बरोबर. त्याने रिलीफ होते. थोडस आज हे होतं, अंग वगैरे दुखत असल्यामुळे नाही, चालते सर. ते जांभया वगैरे बरेच
हा त्या अशा रिलीज जसं जसं आपण रिलीज झाल्या. हे करत गेलो प्रत्येक चक्रावर तर त्या अशा जांभयात रिलीज होत गेल्या तर हळूहळू तर ते अर्ध्या तासात शरीर पण चांगल्या प्रकारे मोकळं होऊन गेलं. हम्म. चला छान अनुभव आले. चला थँक्यू ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. मोरे सर, गुड मॉर्निंग. हा सर, गुड मॉर्निंग. रात्री वेटिंग केलं होतं थोडं मला वाटलं माझं पेमेंट थोडं रुकलं का काय आहे नाही का, त्याच्यामुळे थोडं मला मिस केलं का असं वाटलं होतं नाही का. पण बऱ्याच जणांना थंब दाखवलं, मला ठीक आहे मी त्याच्यात आहे थोडं. अरे नाही सर, असं नाहीये. बस सर, तुम्ही जे सांगितलं ते सर आज थोडंसं सगळं नाही मला का. पण क्लिअरिटी होती जाते म्हणून ते सगळं केलंय तसं. ठीक आहे. सकाळचं तुमचं सेशन झालं नाही का, पेन अँड पेजरवर हम्म. थोडं मी विचार केला त्याच्यावर नाही का. तुम्ही म्हणजे बाबा डॉलर ज्यावेळेस आपण कमी होतो त्याचं विवरण तर पाहिजे ना, त्याचं ऑडिट तर व्हायला पाहिजे ना विवरण त्याचं. पाहिजे. हा, बरोबर. ऑडिट बी महत्वाचं आहे. खर्च कुठं करणार तुम्ही, ते पैसे येणार तर $2 येऊ किंवा $10 येऊ किंवा $100 येऊ, त्याचं विवरण कुठं बरोबर. होणार. तर विवरणसाठी थोडं मी मनात थोडा विचार आलेला आहे थोडा तो आता. त्याचं आता विवरणसाठी मी थोडा प्रयत्न करतो, कारण त्याला त्या विवरणच्या पाठी रिटर्न तर द्यावाच लागेल ना. ते विवरणच्या पाठीमागे खूप ते प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे सर तो. कारण की तिथपर्यंत तुम्ही ते आता विवरण. डबलचे आहे सर. बेसिक NLP मध्ये हा विषय झालेला आहे. हो. त्यावेळेस तुम्ही मे बी डिस्टर्ब होते, कनेक्ट नव्हते होत बरोबर. पण आता प्रॉपर पुन्हा सुरू करा. हो. तर ते पेन अँड प्लेजर ज्यावेळेस तुम्ही म्हणतात ना, पेन अँड प्लेजर ज्यावेळेस पैसा येतो त्यावेळेस कुठं खर्च बी झाला पाहिजे ना तो. खर्च झाला तर मग काय नाही झाला त्याचा बी दाखवता आला पाहिजे. तर ते प्लॅटफॉर्म मला थोडं उपलब्ध झालेलं आहे. माझ्यासारखे माझ्या मुलासारखे जे मुलं येतं ते पैसा मी तिकडे खर्च करू शकतो असं मला थोडं आयडिया आलेली थोडी आता. तो पैसा त्यासाठी मी गेन करीन आता. बरोबर. एकदम छान. शाळेमध्ये गेलो होतो त्या म्हणजे माझ्या मुलाला टाकलं त्या शाळेत, म्हणून मला एक आयडी त्याच्यासाठी क्रिएट करून द्या अशा मुलासाठी नाही का. मी थोडं टाकेन त्याच्यामध्ये. तर तुम्ही या बरोबर. म्हणते त्याच्याशी मी थोडं बोलतो त्याच्या मॅनेजमेंटशी. छान आहे. कारण त्यांचा खर्च खूप असतो सर, आणि आवक कमी असते खूप. बरोबर. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करता येईल का, तशा पद्धतीने मला काम करावं लागेल त्याच्यामध्ये थोडं. त्यासाठी मला नाही, करा पैशाची सर. गरज आहे. तुम्ही पेन अँड बरोबर. प्लेजर म्हणतात ना, त्यासाठी मला पैशाची गरज आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म चूज केला मी. असं मला म्हणावं लागणार आता नाही का. पहा, हे जर आले ना सर क्लिक, हे हा. एंजल्सची विश म्हणून एंजल्सला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करा आता. ठीक आहे. आणि म्हणा का एंजल्स तुम्हीच बघा. हो. कारण की योगायोगाने इथे माझी वाईफ ज्या शाळेत आहे ती त्याच मुलांची शाळा आहे पूर्णपणे बरोबर. मतीमंद. हो. बिचारायला काहीच समजत नाही, पडून राहते. खूप वेगळं विश्व आहे सर त्याचं, ते असं आहे ना. वेगळं विश्व आहे ते. पण आनंदी इश्यू आहे ते, निरागस इश्यू आहे ते, बरोबर. एंजलिक इश्यू आहे ते. हा, तसं म्हटलं तर खरं आहे. हो. त्याला काय त्याने नसतं किती आलेत किती चाललेत. पैसे आले तरी हसतेत, पैसे नसले तरी हसतेत, असं आहे ना. नाही जेवण बरोबर. दिलं तरी हसतेत, नाही पाणी नाही दिलं तरी हसतेत, असं आहे ना. त्याच्या हा. फिलिंगचा आपण व्यक्त करू शकत नाही तर. बरोबर आहे. त्याला त्यासाठी थोडं उरलेलं आयुष्य त्यासाठी आपण काम करू आता. बरोबर. चला, ठीक आहे. छान आहे. चांगला संकल्प आहे सर. एंजल्सला इन्व्हॉल्व करा. ओके. आर्क एंजेल मेटाट्रॉनला बोलवा वारंवार. ते चांगली मदत करतील. ठीक आहे. ब्लेस यू. चला Thank तर you. आपलं आजचं सेशन आता क्लोज करू. 7:30 वाजले. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू दादा.